आणि ब्रेटली हा बघा जोराला चाललेला आहे मस्त की पॅन्ट शर्ट घालून. जयू मला वाटतं इथे चाललाय अखंड. थँक्यू. हा भाऊ आहे आपला. किधर से? बिहार से. हा बिहार मधील आपला आणि त्यांनी आपली हेल्प केलेली आहे सिटी साठी. तुम्हाला सांगू एक कलाकार आणलं ना बरोबर एक नमुना बघा दाखवत नीरजला दाखव पहिले. कितनी दफा सुबह हर समय. नमस्कार मित्रांनो, मी करण मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आमचा बनारसचा दौरा सुरू होतोय आणि आमची जर्नी स्टार्ट होते ती लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनवरून. तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत नीरज आहे, आणि मायासुद्धा आहे. तर आम्ही सकाळी लवकर आलो होतो, थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती. सकाळी आम्हाला वेळ मिळाला नाही एवढा बनवण्यासाठी, पण आता मी व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही बघू शकता समोर ट्रेनसुद्धा लागलेली आहे आमची. आता आम्ही आमच्या ट्रेनचा डबा शोधतो कुठे आहे तो, आणि सगळं आता ट्रेनचा आम्ही डबा शोधतोय. डबा शोधून ट्रेनमध्ये चढू. तर ट्रेनमधला आमचा जो डबा आहे तो कसा असणार आहे, सीट कशा असणार त्या सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. भैया भूक लागले बोलतो. किती वाजता? 2:15 वाजलेत काहीतरी, आणि आमची जवळजवळ 2:45ला ट्रेन सुटणार आहे. तर अजून आम्ही आतमध्ये सुद्धा गेलेलो नाही, आणि यांचा इकडे फोटो काढून जीव चाललाय. 80 फोटो काढलं. तर आता ट्रेनमध्ये बसलोय. आमच्या 4 सीट आहेत, बघू शकता तुम्ही. इथे एक वरती आणि इथे 2. हे 2 दादा भेटलेले आहेत. आता कुठे झाले तू? किधर जा रहे हो? पटना. वो लास्ट का जो स्टेशन है ना पटना, उधर जा रहे हैं. चाचा भी थे ऊपर की सीट में, और एक चाचा मिले इधर जा रहे हैं मिर्जापुर. तो जो पिछले साल था हमारा जो कोच वो अच्छा था. तर हे बघू शकता आमच्या गाडी अनिकेत, जयू आणि हे 4 जण वेगळ्या डब्यात आहेत. आम्ही सुद्धा आता जुगाड करतोय त्या B1च्या डब्यातून B2 मध्ये येण्यासाठी. तर मयूर मात्र मला वाटतं काहीतरी चांगलं काम करतोय आज. नाही, पण तो काहीतरी चांगला काम करतोय आज, कारण आमच्या सीटा तिकडे 4 आहेत आणि इकडे आम्हाला 3 सीटा भेटत आहेत. जाऊ दे, हरकत नाही, आम्ही ऍडजस्ट करू. कारण आपल्याला कसं आपल्या मित्रांसोबत एकत्र राहिलेलं आवडतं. बरोबर नाही जयू? कसा आता आम्ही ऍडजस्टमेंट करत आहोत. बघूया काय होते ते जर मान्य केलं त्यांनी 4 सीट तुमच्या द्या आणि तुम्हाला 3 सीट द्या, तर थोडेसे इथं जवळ आम्ही एकत्र आम्हाला आवडेल तर चालेल. आम्ही बघूया, ऍडजस्टमेंट चालू आहे आमची. तर हा जरा डबा आहे ना तो मला ओके वाटतं एकदम, आणि आमचा जरा आहे तो म्हणजे सेमच आहे, फक्त सीटा चांगले लय 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 खुश आम्ही झालो रे. आणि गाडी आमचं खूप झालं बघू शकता. आणि मला वाटतंय हा सायला जुगाड आहे तो मयूरने केलेला आहे. मयूर मात्र तुझा हे तू सांग. हातपाय जोरलं दे तिला बोलतो दे. तिथं हातपाय जोरलं त्यांच्या वाटणी बोलू. आमच्या 4 सीट द्या, आम्हाला 3 द्या बोलू. आम्ही एस्थेटिक लुक आमचे ब्रदर अनिकेत म्हात्रे. तर आम्हाला आज लय मजा वाटते, कारण आम्ही ऍडजस्टमेंट झालेली. आमची सीट आमच्या सांगतो तुम्हाला पूर्ण 4 वरची, त्याच्यानंतर ही सीट पण कडक मध्ये एकदम. सीट कशी घेतली परफेक्ट कडक. आता कल्याण जंक्शन मला वाटतं कल्याण जंक्शन वरून गाणे येणार आहे. गाणे एक मेंबर आले तर आम्हाला लय बरं वाटतं. गुरु तू आलाच नाही, पण जाऊ दे आता काय पण आईला. आणि ब्रेटली हा बघा जोराला चाललेला आहे मस्त की पॅन्ट शर्ट घालून. जयू मला वाटतं इथे चाललाय अखंड. तर मला वाटतं कल्याण जंक्शन आलेला आहे, आणि कल्याण जंक्शन गाण्या चढणार आहे. उद्या ही ट्रेन आहे ना 2:45ची ट्रेन होती, तर उद्या संध्याकाळी 7 वाजून काहीतरी 15 मिनिटांनी दीनदयाल स्टेशन. तर आम्ही दीनदयाल स्टेशनचा तिकीट काढला, आम्हाला वाराणसीचा तिकीट मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही दीनदयालचा काढलाय. तर आमचा जवळजवळ 27 ते 28 तासांचा प्रवास असणार आहे, आणि त्या प्रवासामधील हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर दुसरी व्हिडिओ मी सुद्धा बनवूया. तर चला आता कंटिन्यू होऊया. आमच्यासोबत तुम्ही पण मजा करा आणि व्हिडिओ बघताना एन्जॉय सुद्धा करा, कारण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आमच्या बॅचलर मुलांची जी एक ट्रिप आहे ती कशी होते त्याच्यामध्ये खूप मजा येणार आहे. तर व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा. थँक्यू. हा भाऊ आहे आपला. किधर से? बिहार. बिहार से.
हा बिहार मधील आपला आणि त्यांनी आपली हेल्प केलेली आहे सीट एक्सचेंजसाठी. तुम्ही बघू शकता. खूप खूप धन्यवाद. खूप जमलेला आहे. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं या भावाने आपल्याला हेल्प करून सीट एक्सचेंज करून दिली. तर मायके मस्त जेवायला बसलोय आता. काय वेगवेगळा इथं दिसते. मांडेने कुठला शाही काय शाही चिकन ताजमहल हॉटेल मधला. आणि जवीने काय आणलं जेवू शाहूला नाही राजचा भेंडीचा पाला. आता मस्त जाऊन ताव मारता मच्छी इच्छा आहे. आणि हे मच्छीसाठी आमच्या नीरज चौपाई भास्कर काकांनी काय काय मेहनत घेतली तुम्हाला काय सांगू. एक ताला झोला निघलेलं खाऊन घे सगळा खातील. चालेल. आता मी जेवते मस्त की. आणि घाण्याला आपण टोपले आले हो जेवले मच्छीशी खालच्यामध्ये चिकन होता. आणि इथे आमची सगळी गँग बघा तुम्ही स्टोरी टाकायचे म्हणजे स्टोरी टाकायला एकदम अशी मग्न झाली. बघू शकता तुम्ही. एक जण पत्रिकाचं फोटो टाकले. लोकमान्य टिळक तिकडनं परत वाराला शी कोण सांगता टंग 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 टंग. हे माना की डबल करतो हे कॅरी माना की बघा तास झाला स्टोरी टाकते. स्टोरी नाही त्याला टाकते अजून. सकाळ आल्यापासून फोन अरे काय पोरांचा काय चाललाय. अरे बाबा तुझा काय चाललाय काय बोलशील. माझं ते लोकेशन कसे आले वाराणसी पॅकेज का नाही. कसाराला आमची ट्रेन थांबलेली आहे. कसाराला आमची ट्रेन थांबलेली आहे आता. आणि मायानी टावेल आतमध्ये. मग टावेल दाखव तुझा वांदव वापरलेला टावेल. तर जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजायला आले. आणि तुम्ही बघू शकता सूर्य सुद्धा आता थोड्या वेळाने मावळणार आहे. आणि हे बघा अजून पण कोण झोपलेला वगैरे नाही आहे. तसेच आपले पिक्चर वगैरे बघत आहेत. तर आत्ता थोडं बरं वाटतं जेवढं मागं तिथं. आता बघूया आता पुढच्या स्टेशन कुठं आहे काय ते आम्हाला माहिती नाही. कारण तिकडे पोहोचेपर्यंतचा प्रवास आमचा ट्रेनमधला एक ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता व्ह्यू किती सुंदर एकदम. बघा तुम्हाला सांगू एक कलाकार आणलं ना बरोबर. बघा एक नमुना बघा दाखवत आहे. नीरजला दाखव पहिले. डोलच आहे काय याच्या माझ्याची आहे. अरे तू 3 लोक नको माझ्या तुझी पिन कुठे चार्जिंगची आयला घर आहेत रे की लाव इथं अनु जैन का नाही हो कालही पाड्याचा अनु जैन काय चालली पोरा. आणि आता जे गाणं सादर होणार आहे तुमच्या समोर आवाज नाही भैया. पलतीन लोक तिकीट कॅन्सल करून. इंडियन आयडलला 2 गुणांनी भागात घेतलेला. 2 गुणांनी काढलेलं ना इंडियन 2 गुणांनी. एक टी शर्ट कितनी दफा सुबह हर सिंगर लिरिक्स बोलला. आता मस्त की आमचा रात्रीचं जेवण झालंय. आता निघून अंगार आलता त्याची झोपाची तयारी. जवळच्या जवळ आलं तर लगेच झोपाला जागा नाही झाली. ऑफ झालाय कारण झोपतो गप नाट. सकाळी 7 वाजले. रात्र बघा झोप काही नीट आली नाही. हा जो पुरीशी बोलत होता. अरे रेकॉर्ड केला 11ला बघा पुरीशी. फॉग बघा फॉग. आता सध्या आम्ही मध्य प्रदेशमध्ये आहोत. आता कधी उत्तर प्रदेशमध्ये उडी होती का आमच्या गावाला माहिती नाही. आणि आपली सगळी गँग इकडे झोपलेली आहे तुम्ही पाहू शकता. तिकडे सिंगर अनिकेत झोपलेला आहे. आणि बंटेला वाटलं सकाळी जेवायला आहे काय जेवायला
रोमिंग लागणार तर 100% बाबा. मला वाटते एक पार्ट असेल आपल्या ब्लॉगचा, कारण तिकडे जायचं म्हणजे आम्हाला जवळजवळ 8 दिवस तिकडं होतो, म्हणून पार्ट छोटे म्हणजे ब्लॉगचे टाकणार आहे मी. तर दुसऱ्या दिवशी सकाळ सुद्धा झालेले आहे आणि त्याच्यानंतरचे 2-3 शॉट घेईन आणि मग हा ब्लॉग आपण इथंच संपवू. त्यानंतर दुसरा नवीन ब्लॉग चालू करू आपण. आता बघूया व्ह्यू बघा तुम्ही. खतरनाक एकदम ऑर्गॅनिक फार्मिंग. वरच्या नको, वरच्या काय तू बघ कसला पाणी उरते. तर आमचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आज. आणि याची तारीख किती आहे रे? 23 तारखेला सकाळी उठलोय आम्ही. आंघोळ काय तुम्हाला ट्रेनमध्ये होऊ शकत. फ्रेश झालेलो आहे आम्ही. नाश्ता काहीतरी करतो. इकडे कसं बिस्किटवर ताव मारलेला आहे इकडे. तू बघ चिवडा असं आपल्याकडे टेन्शन नाही. भांड्याला काय काय केलं भांड्या? बॅगी लावतो बॅगी. त्या बॅगी सॅगी लावतो. माझी आलो नको दुसऱ्या बॅग इथनं. व्ह्यू बघा सकाळी कडक वाट आहे एकदम. फवारा मारला अरे तुझी आहे सिंचन आहे. तर मला तरी वाटते हा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण दुसरा ब्लॉग चालू करते मी. तर हा पूर्ण ब्लॉग आपल्या स्टेशनपासून त्या ट्रेनमधल्या प्रवासावर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्र, विसरू नका. अजून कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्ही राहात आमच्या, कारण तुम्हाला असेच माझे जे ब्लॉग आहेत जे आमच्या बांद्रा सिरीजचे ते पाहायला मिळतील. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.